कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचा ठराव दाखल करण्यासाठी अवघे 2-3 दिवस आता उरलेले आहेत. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महायुती म्हणून या निवडणुकीला आपण सामोरं जायचं आहे अशा सूचना आम्हाला दिलेल्या आहेत. त्यानुसार भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, जनसुराज्य यांनी आपापले ठराव एकत्रित करून शक्ती प्रदर्शन करून ठराव दाखल करायचे. आज हा दिवस आहे. भारतीय जनता पार्टीचा महासैनिक दरबार या ठिकाणी मेळावा झाला. 1430 ठराव आमचे भारतीय जनता पार्टी म्हणून त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. ते सगळे ठरावधारक आता इथं यायला लागलेले आहेत. आजच्या या मेळाव्याचे प्रमुख म्हणून ज्यांनी या दूध संघाचा कारभार पारदर्शकपणे सांभाळला, 25 वर्ष सांभाळला, असे सन्माननीय महादेवरावजी महाडिक साहेब हे या मेळाव्यासाठी उपस्थित होते. त्यांनी नेतृत्व केलं. सर्व आमदार, सर्व माजी आमदार, माजी मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे सर्वच प्रमुख लोक या मेळाव्यात उपस्थित होते. आणखीन एक 2-3 दिवसामध्ये आणखीन एक 200-250 ठराव आमचे जमा होतील. त्याचबरोबर जनसुराज्य हे भारतीय जनता पार्टीच्या पोटात आहे किंवा गोटात आहे म्हणूया. या आमच्याबरोबर जनसुराज्यसुद्धा आत्ता ते लोक इथं येत आहेत. सन्माननीय आमदार विनय कोरे साहेब 445 ठराव त्यांच्याकडे झालेत असं आत्ता त्यांनी मला सांगितलं. ते इथं येत आहेत. म्हणजे ठराव गोळा करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी, जनसुराज्य हा मोठा भाऊ राहील या दूध संघाच्या निवडणुकीत, असं मला आवर्जून सांगावंसं वाटतंय. शिवाय संचालक संख्या निवडीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी, जनसुराज्य हाच मोठा भाऊ राहील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या निवडणुकीमध्ये 2-3 महिन्यामध्ये निवडणूक होईल. अजून बऱ्याच घडामोडी होणार आहेत. काही लोक कोर्टामध्ये गेलेले आहेत, काही अपात्र झालेले आहेत, काही पात्र, काही अपात्र संस्थांचेही ठराव देण्याचं काम इथं झालं असं मला समजलं. छाननीनंतर चित्र स्पष्ट होईल. पण आम्ही महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं जात आहोत आणि मोठ्या मताधिक्यानं आम्ही सगळ्या निवडणुकीमध्ये विजयी होऊ आणि शेतकऱ्यांना, दूध उत्पादकांना न्याय देऊ अशी आमची भूमिका आहे. नाही, हे बा जागा वाटपाच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही घडामोडी चालूच राहणार. परंतु हा सगळा निर्णय अंतिम शेवटी जो आहे तो सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रताई हे तिघं निर्णय घेणार आहेत. आम्ही आपापल्या ठरावाची संख्या किती आहे, आमचं काय बलाबल आहे, हे सगळं आम्ही त्यांच्यासमोर नेऊन ठेवणार आहोत आणि ते जो निर्णय देतील तो आम्हाला अंतिम राहील. तो निर्णय मान्य करून आम्ही निवडणूक लढवू. हे पहा, आज महाडिक साहेबांचं 25 वर्ष या गोकुळ दूध संघावर वर्चस्व होतं याची कल्पना आपल्याला आहे. गेल्या 5 वर्ष अपवादात्मक. आज महाडिक साहेबांनी स्वतः अरुण नरके साहेबांना स्वतःच्या गाडीत घेऊन ते आज या आमच्या मेळाव्याला उपस्थित राहिले. 240 ठराव नरके साहेबांचे घेऊन ते इथं आलेले आहेत. आता 4 एक्के असतात पत्त्याच्या गट्ट्यामध्ये. एक एक्का आज महाडिक साहेबांनी ओपन केलेला, अजून 3 एक्के शिल्लक आहेत. तर भविष्यामध्ये या निवडणुकीला सामोरं जात असताना महाडिक साहेबांचे जे काही धुरंधर नेतृत्व आहे ते या निवडणुकीमध्ये सिद्ध होईल. हे पहा, आजची जी घडामोड झालेली आहे, अरुण नरके साहेब हे तसे काँग्रेसचे पॅनल प्रमुख होते, ते आज आमच्यासोबत आलेले आहेत. म्हणजे काँग्रेसची ताकद खूप कमी झाली. आणखीन काही घटक त्यांच्यापासून बाजूला आहेत. तुम्ही ऐकलं असेल, काही लोकांनी वेगळे ठराव जमा केलेले आहेत. काय आहेत ते पण त्यांच्यापासून निसटतील. म्हणजे 90-95% ठराव हे महायुतीकडे राहतील अशी परिस्थिती निर्माण होईल. हे पहा, गेल्या पंचवार्षिकमध्ये गोकुळ दूध संघामध्ये कधीही पक्षीय निवडणूक होत नव्हती. परंतु माजी पालकमंत्र्यांनी महाविकास आघाडी म्हणून ती निवडणूक लढवली. त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना त्यांनी यामध्ये घेतलं आणि काय घडामोडी झाल्या आपल्याला माहिती आहे. आणि ते सगळे एक झाले महाविकास आघाडी म्हणून आणि त्यांनी निवडणूक लढवली. आता मात्र निवडणूक लढवत असताना ते म्हणतात महायुती विरुद्ध शेतकरी. आता महायुती विरुद्ध शेतकरी, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच ही निवडणूक होणार. निवडणूक बिनविरोध होण्याचं काही कारण नाही आहे. आम्ही सगळे ताकदीने, एवढे मोठे संख्या असल्यानंतर बिनविरोधसाठी चर्चा करण्याची आवश्यकताच नाही आहे.
90-95% ठराव जर आमच्याकडे महायुतीकडे असतील तर बिनविरोधची चर्चा करायची गरज काय. त्यामुळं महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच ही निवडणूक होईल. मी मुश्रीफ साहेबांवर टीका केलेली नाही आहे. ते आमच्या नाही, मी मोठा भाऊ आम्ही होणार. बघा त्यांनी स्वतः घोषित केलं का नाही ते मोठा भाऊ आहेत म्हणून. मी फक्त एवढंच म्हणले की आम्ही मोठा भाऊ होणार आहे. कारण त्यांच्याबरोबर यड्रावकर साहेब गेले, ज्यांचे 160 ठराव होते, ते काय राष्ट्रवादीचे नाही आहेत. त्यांच्याबरोबर नंदाताई कुपेकर गेल्या, त्या पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीचे आहेत. त्यांच्याबरोबर शेकाप पक्ष गेले, म्हणजे नंदाताईचे 70 ठराव, ते 35-40, म्हणजे 250-300 ठराव हे राष्ट्रवादीचे नव्हते. परंतु आम्ही आज 1430 ठराव आमच्याकडे आहेत. जनसुराज्याचे आमच्याकडे 450 आहेत. अजून 2 घटक आमच्यावर यायचे आहेत. त्यामुळे आमचेच ठरावाची संख्या जास्त होईल आणि आमचे संचालकसुद्धा त्यामध्ये अधिकचे असतील. आता हे पहा, हा त्यांनी जी भूमिका मांडली हा बरेच दिवसाचा त्यांचा रोष आहे. कधीतरी मुख्यमंत्री महोदय या संदर्भात बसून बैठक घेऊन या सगळ्यामध्ये मार्ग काढतील. त्यांनी माझे पालकमंत्र्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. माझ्या गाडीमध्ये कात्रणं आहेत. गेल्या 5 वर्षापूर्वी गोकुळची निवडणूक झाली होती, त्यावेळी कशा पद्धतीनं हस्तक्षेप मुख्यमंत्र्यांचा आणि अनेक मंत्र्यांचा त्यांनी त्यामध्ये करून आणला होता. त्यामुळे त्याने असं बोलणं योग्य नाही. पहा, आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. महायुतीच्या ताब्यामध्ये बहुतांश महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका आता महायुतीच्या ताब्यामध्ये आहेत. सहकार क्षेत्रातल्या सुद्धा सगळ्या संस्था महायुतीच्या ताब्यामध्ये असल्या पाहिजेत. ही भूमिका योग्य आहे, यामध्ये कुठलंही काय अयोग्य नाही आहे. त्यासाठी मुख्यमंत्री महोदय किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय हे भाग घेतात, हे कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी भाग घेतात. याचा अर्थ असं नाही की आम्ही कमकुवत आहोत किंवा आम्ही तर लढणार, शेवटी आम्हीच आहे. इथं ते समोर होईल त्यावेळी बघू. हे पहा, असं कुठेही महाविकास आघाडीचा उल्लेख केलेला नाही. आम्ही ही निवडणूक सोयीस्कर पद्धतीनं होईल एवढीच घोषणा, त्यासाठी जे काय करावं लागेल ते करण्याची तयारी शोमिका माडिक यांनी दाखवलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.